तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा पण इडली आणि डोसा बनवतो तेव्हा खोबऱ्याची हिरवी चटणी बनवतो हे सर्वांनाच माहिती आहे. पण आता ही टोमॅटोची मस्त आंबट गोड आणि चटपटीत अशी आपण एक चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी पहिला 3-4 टोमॅटो बॉईल करायला टाकले. त्याच्यामध्येच मी अद्रक, लसूण, मिरची, कढीपत्ता ते एकत्रच टाकलं. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे घालून बॉईल केलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 इंच गुळाचा तुकडा आणि 2 पाकळ्या चिंचेचे घातले. ते चांगले बॉईल झाल्याच्यानंतर इथे मी जेव्हा वाटायचं होतं तेव्हा 1 चमचा ओलं खोबरं घातलेलं आणि चांगलं मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे. जेव्हा हे सगळं चटणीसाठी पदार्थ बॉईल होत होते तेव्हाच मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं होतं, म्हणून मी आता चटणी बनवताना मीठ घालणार नाही आहे. आता फोडणीसाठी मी इथे राई, जिरा, कढीपत्ता आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली. ती तडका झाल्याच्या नंतर माझी चटणी एकदम तयार झालेली आहे. बघा किती छान दिसते आणि चवीला तर एकदम अप्रतिम. तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब